शिक्षक ठरवलं तर काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती तर पहिले उपराष्ट्रपती होते. पण त्यांची खरी ओळख म्हणजे ते हाडाचे शिक्षक होते. दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, कारण तो त्यांचा जन्मदिवस असतो. भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यापासून त्याच प्राथमिक शाळेत मुलांना तळमळीनं शिकवणाऱ्या शिक्षकांपर्यंत शिक्षणाचं आणि शिक्षकांचंही मोल आम्ही जाणतो. त्यामुळेच 30 मे 2025 रोजी क्रिसेंट घेऊन आलाय शिक्षक हो तुमच्यासाठी हा विशेष सोहळा. म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतो. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत. नमस्ते भूषण, नुकतंच आपण सेंचुरी गाठलेली आहे आणि हा आपला 101वा एपिसोड आहे. येस निरंजन, ग्रेट. म्हणजे 101वा एपिसोड. मानसिक समाधान आणि आशिष सोबत कायम ठेवा, म्हणजे आपण पुढे 500 असेच आपले भाग होतील, 1000 होतील याचा प्रयत्न करून सगळ्या श्रोत्यांना कायम योग्य गुंतवणुकीचे पर्याय, योग्य मार्गदर्शन, वेगवेगळ्या विषयांवर फंडा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून चर्चा ही कायम आपली चालू ठेवूयात. अगदीच. आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. शिक्षक हो तुमच्यासाठी हा आपला विशेष जो सोहळा 30 मे रोजी आहे. हा एपिसोड आपला आज 27 मे रोजी रिलीज होतोय, त्यामुळे अवघ्या 2-3 दिवसांवर हा आलेला आहे. तर थोडी मला असं असं जाणून घ्यायचं आहे की शिक्षणाचं क्षेत्र आणि शिक्षकी पेशा हा तुमच्यासाठी पण खूप जिव्हाळ्याचा आहे मला वाटतं. म्हणजे म्युच्युअल फंड क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वीची तुमची बॅक स्टोरी नेमकी काय होती ती जाणून घ्यायला आवडेल. शिक्षण क्षेत्र याला मी खूप क्लोजली जोडलो गेलेलो आहे. सो बॅक स्टोरी असा तुम्ही शब्द वापरलात. माझ्या करिअरची सुरुवात ही शिक्षकी पेशातूनच झाली. म्हणजे मी कम्प्युटर हा विषय शिकवायचो. डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर, म्हणजे GNITचा डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर मी ॲक्च्युली कम्प्युटर प्रोग्रॅमिंग म्हणजे C++, जावा, ओरॅकल, VB, फॉक्सट्रो, लिनक्स असे असंख्य वेगवेगळे प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस, फ्रंट एंड बॅक एंड सॉफ्टवेअर्स, त्याच्या रिलेटेड माहिती, नेटवर्किंग असं सगळंच शिकवलेलं आहे. त्यामुळे शिक्षक हा हाडाचा का आहे आणि शिक्षकी पेशा काय आहे हे माझ्या जीवनात मला खूप लवकरच माझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून कळलं. आणि त्याची खरी मुहूर्तमेढ रोवली गेली निरंजन, जेव्हा मी म्युच्युअल फंडच्या व्यवसायात आलो तेव्हा. असं मला प्रामाणिकपणे वाटतं. असं बरं. मला का वाटतं? कारण जेव्हा तुम्ही एक एक इन्व्हेस्टर घडवत असता, म्हणजेच त्याचं एज्युकेशनच तुम्ही करत असता. कारण कुठेही म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट, त्याचं प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम हे आपल्या शाळांमधून आजपर्यंत शिकवलं गेलेलं नाही आहे. म्हणजे अगदी आजच्या पिढीचा विचार केला तर त्यांना काहीतरी 8वी-10वीमध्ये आता त्या विषयाची थोडीशी माहिती, ओळख, तोंड ओळख ही द्यायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे एज्युकेशनच्या माध्यमातून, एज्युकेशन मिनिस्ट्रीच्या माध्यमातून. सो ते आहेच. पण एक प्रत्येक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही जेव्हा एक एक गुंतवणूकदार वाचत जाता, त्याला तयार करत जाता, त्याला त्याच्यातली मॅच्युरिटी देण्याचा प्रयत्न करता, हळूहळू तो त्याच्यात मॅच्युअर्ड होतो आणि मग तो त्याच्या फायनान्शियल फ्रीडमची वाट, त्याची एक एक स्टेप, एक एक पायरी ही चढत जातो आणि फायनली त्याचं डेस्टिनेशन तो अचीव करतो. तर ह्यातलं समाधान खूप मोठं आहे आणि हा देखील एक शिक्षकी पेशाचाच भाग आहे आणि म्हणूनच तो शिक्षकांचा जिव्हाळा मला कायमस्वरूपी आहे आणि राहील. कारण मी पण त्यातून गेलो आहे आणि आजही जातो आहे. कारण जेव्हा मी इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्रॅम देखील घेतो निरंजन, तेव्हा म्हणजे 400 लोकं, 500 लोकं, 1000 लोकं समोर असतात आणि मग तेव्हा जेव्हा तुम्ही त्या लोकांशी संवाद साधतो, कारण तिथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्याच गोष्टी माहिती असतात असं नाही आणि असेही काही लोकं असतात की ज्यांना बऱ्याच गोष्टी माहिती असतात. म्हणजे हे कसं आहे निरंजन, की शाळेत तुमच्यासमोर 100 विद्यार्थी बसलेत, त्यातली 10 विद्यार्थी आहेत की जे 90च्या पुढचे आहेत. एक 25 विद्यार्थी आहेत जे 80 ते 90 मधले आहेत. एक साधारण आणखीन 25-30 विद्यार्थी असे आहेत की जे साधारण 60 ते 80च्या मधले आहेत आणि राहिलेले विद्यार्थी हे 60च्या खालचे आहेत, 35 ते 60च्या दरम्यानचे आहेत.
पण 35%, 40%, 50% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला जेव्हा तुम्ही 80%, 85%, 90% घेऊन जाता, तर ती वाट जी सुखकर नाही आहे त्या विद्यार्थ्यासाठीची आणि शिक्षकांसाठीची सुद्धा. ओके. तसंच म्युच्युअल फंडचं देखील आहे, इन्व्हेस्टमेंटचं देखील आहे निरंजन. कारण जेव्हा इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही ॲज अ इन्व्हेस्टर आतमध्ये येता, तुम्हाला बाजाराची फारशी माहिती नसते, रिस्कची फारशी माहिती नसते, किंबहुना तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून काय रिस्क घेऊ शकता याचीसुद्धा तुमची मानसिकता काय आहे याची जाणीव कदाचित तुम्हाला पूर्णपणे नसते. तर ती जाणीव करून हळूहळू ती इच्छाशक्ती तुमची योग्य पद्धतीने, योग्य मार्गाला, योग्य प्रॉडक्टमध्ये नेऊन मग तुमच्या त्या रिस्कशी ते जोडून आणि ती रिस्क घेण्याची मानसिक तयारी करून घेऊन मग तुम्हाला योग्य इन्व्हेस्टर म्हणून तयार करणं, ती मॅच्युरिटी तुम्हाला देणं, हा सुद्धा एक शिक्षकी पेशाच आहे. आणि म्हणूनच मला म्हणजे मी शिक्षक आहे, होतो आणि राहील असं मला कायम वाटतं. वा. मी सुरुवातीला म्हणत होतो आता आज 27 मे आहे आणि अवघ्या 3 दिवसांवर हा कार्यक्रम आलेला आहे आणि तुम्ही स्वतः पर्सनली पण या कार्यक्रमाशी कसे अटॅच्ड आहात, तुम्ही त्या पेशात असल्यामुळेही हे तुम्ही सांगितलं जाता. तर एकूणच कार्यक्रमाची किंवा या सोहळ्याची तयारी आणि रूपरेषा याविषयी सांगाल? कार्यक्रमाची तयारी तर उत्तम चालू आहे निरंजन. चांगले रजिस्ट्रेशन झालेत, अजूनही होत आहेत आणि मॅक्झिमम शिक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहेच. साधारणतः 500 शिक्षक तिथे असतील असं प्रयोजन आहे. येणाऱ्या शिक्षकाला चांगलं काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह इनपुट्स म्हणजे त्याच्या पुढच्या करिअरमध्ये शिक्षकी पेशामध्ये कामी येतील असे इनपुट्स या कार्यक्रमातून मिळणार आहे. ते कसे योग्य पद्धतीने डिलिव्हर करता येतील याचं डिस्कशन जे स्पीकर्स आहेत त्यांच्याबरोबर ऑनगोईंग बेसिसवर चाललेलं आहे. त्यानंतर आपण काही आर्टिकल्स लिहिली आहेत निरंजन. तर त्याची एक मे बी 4-6 पानी 8 पानी पुस्तक असं आपण शिक्षकांना देणार आहोत, ज्याचा फायदा त्यांना त्यांच्या रिटायरमेंट प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून ओव्हरऑल इथून पुढे त्यांनी त्यांचं करिअरकडे बघताना, विद्यार्थ्याला घडवताना आणखीन चांगले इनपुट्स कसे येतील त्या माध्यमातून काही आर्टिकल्स असं सगळं ते देण्याचा प्रयत्न आहे. येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला आपण एक खास वस्तू, एक गिफ्ट म्हणून, ग्रॅटिट्यूड म्हणून देणार आहोत. हे नक्कीच प्रयोजन आहे आणि बट ऑब्व्हियस एक चांगलं सुरुची भोजन असं ओव्हरऑल ह्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे आणि त्याची तयारी उत्तमरित्या चाललेली आहे. कारण शिक्षकांच्या अडचणी काय असतात, मग ते ग्रँटेड शाळेंमधले असतील, झेडपी किंवा गव्हर्नमेंटचे टीचर्स असतील तर त्यांच्या अडचणी काय आहेत, ते नॉन ग्रँटेड शाळांमध्ये असतील तर त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांना पगार कमी आहेत तर त्या गोष्टीवर त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून कशी मात करायची आहे, तर त्याच्याबद्दल काहीतरी प्रयोजन. सो असा विचार थोडासा सुरू आहे. मग प्रायव्हेट क्लासेस किंवा कोचिंग्स चालतात निरंजन, तर तिथे देखील आज सगळेच क्लासेस भरभरून चालतात असं होत नाही. सो मग असेही काही शिक्षक आहेत की जिथे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे किंवा दिवसेगणिक ती कमी होत चालली आहे. आणि मी रिसेंटली एका क्लासला निरंजन व्हिजिट केली होती की बिफोर कोविड त्यांच्याकडे साधारण 250-300 11वी-12वीचे विद्यार्थी रेग्युलर बेसिसवर यायचे. लोणावळ्यात हे क्लासेस आहेत, कॉमर्स क्लासेस, नाव आपण इथे घेऊ शकत नाही. आणि आता फक्त 30-40 विद्यार्थी असतात. तर एवढा ड्रॉप जो मोठा आहे आणि त्या 30-40 विद्यार्थ्यांमध्ये एक मुलगा असतो, बाकीच्या मुली असतात. तर इतकं मोठा फरक हा जो दिसतोय, तर हे का घडतंय? मग या शिक्षकांच्या अडचणी काय आहेत? असं सगळं समजून घेण्याचा प्रयत्न आणि मग तो समजून घेतल्यानंतर त्या कार्यक्रमामध्ये त्या शिक्षकांना आपल्याकडून काय देता येईल, योग्य माहिती कशी पुरवता येईल जेणेकरून त्यांचं पुढचं आयुष्य हे सुखकर असेल, असं या रूपरेषेबद्दल मी इथे सांगेल निरंजन वा. तुम्हाला. शिक्षकांचं निवृत्तीचं नियोजन, तर ही या कार्यक्रमाची मला वाटतं मुख्य थीम आहे. तर या विषयावर खास शिक्षकांसाठी उपक्रम किंवा हा सोहळा आयोजित करण्यामागचं काय विशेष कारण आहे? आता हा कार्यक्रम आपण 30 मेला निरंजन करतोय. शिक्षक हो तुमच्यासाठी. आज 27 मेचा आपला हा पॉडकास्ट आपण करतोय आणि म्हणजे मी 30 मे ही तारीख का निवडली? तर ह्याचं मागचं प्रमुख मूळ कारण असं आहे की जेव्हा आपण कॅलेंडर इयरचा विचार करतो, जे जानेवारी महिन्यात सुरू होतं. आपण फायनान्शियल इयरचा विचार करतो, जे एप्रिलमध्ये सुरू होतं आणि जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतं निरंजन. सो मग शिक्षक म्हणून जर विचार केला तर त्याच्यासाठी ते एक नवीन पर्व आहे, नवीन वर्ष आहे, नवीन क्लास त्याच्याकडे येणार आहेत, नवीन विद्यार्थ्यांना तो कॅटर करणार आहे. हे सगळं घडताना त्याची आर्थिक सुबत्ता ही त्याच्याकडे जर व्यवस्थित असेल
ती मानसिक शांतता जर त्याच्याकडे असेल तर तो योग्य डिलिव्हर करू शकणार आहे. तो पीस ऑफ माइंड त्याच्याकडे असला तर तो योग्य शिक्षणाचं नियोजन मुलांसाठी करू शकणार आहे. मुलांना योग्य डिलिव्हरी देऊ शकणार आहे. मुलांना चांगले स्किल सेट देऊ शकणार आहे, जेणेकरून त्याचा फायदा त्या मुलांना होणार आहे. सो म्हणून 30 मे ह्या दिवसाचं प्रयोजन, कारण साधारण त्या दिवसांमध्ये ही व्यक्ती, शिक्षक ही व्यक्ती फ्री असते किंवा 10-12 मेपर्यंत त्यांच्या शाळांमध्ये निकाल लावणं, प्रश्नपत्रिका चेक करणं हे कामं चालूच असतात. 15, 20, 25 दिवसांची जी सुट्टी असते आणि त्यानंतर लगेचच नवीन वर्ष सुरू होतं. सो हा कालावधी त्यांना स्वतःचा विचार करण्यासाठीचा असतो. सो त्या कालावधीत त्यांना अशी योग्य माहिती मिळावी आणि जसं मी सांगितलं तसं कॅलेंडर इयर, फायनान्शियल इयर, तसं शैक्षणिक नवीन वर्ष याला अनुसरून आपण 30 मे हा कार्यक्रम शिक्षक हो तुमच्यासाठी असं करण्याचं नियोजलं आहे. भूषण, आता मला सांगा, की निवृत्तीनंतरच्या आयुष्याचा विचार करता आर्थिक तयारी, आर्थिक नियोजन तर महत्त्वाचं असतंच. पण मानसिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही निवृत्तीला नेमकं कसं सामोरं जायचं, याविषयी पण काही मार्गदर्शन असणार आहे यात? 100% देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत निरंजन. याचं कारण असं आहे, की आज समाजात जर आपण बघितलं तर रिटायर झालेली बरी मंडळी जी कोण आहेत, त्यांच्याकडे मे बी त्यांचे फायनान्सेस चांगले आहेत किंवा नाही आहेत. असतील तर आर्थिक सुबत्ता आहे, पण मानसिक सुबत्ता नाही आहे. आता मानसिक सुबत्ता नाही आहे म्हणजे काय, की मी माझी सदसद विवेकबुद्धी ही शाबूत ठेवू शकलेलो नाही. त्यामुळे मानसिक खच्चीकरण माझं झालेलं आहे आणि आज मला जगणं थोडंसं जड झालेलं आहे किंवा अवघड होतं आहे. डे बाय डे प्रत्येक दिवस मी मोजतो आहे. ओके. अशी अवस्था आपण रिटायर झालेल्या शिक्षकांची किंवा व्यक्तीची बघतो. आता असं का होतं निरंजन? तर ह्याचं बेसिक मूळ कारण मला जे दिसतं, की जे आयुष्य आपण काढलेलं असतं म्हणजे वयवर्ष 20-25 पर्यंत आपण शिक्षण घेतो आणि 25 नंतर 60 पर्यंत आयदर आपण नोकरी करतो किंवा व्यवसाय करतो. आपण शिक्षकांबद्दल बोलतोय तर आपण शाळांमधून, कॉलेजेसमधून किंवा क्लासेसमधून शिकवतो आणि आपण 60 किंवा 65ला रिटायरमेंट घेतो. आता शिक्षकी पेशाला जर मी प्रायव्हेट कोचिंगमध्ये असेल तर देअर इज नो रिटायरमेंट एज. गव्हर्नमेंट एम्प्लॉई असेल तर कदाचित 60चं माझं रिटायरमेंट एज आहे. प्रायव्हेट स्कूल किंवा कॉलेजमध्ये असेल तर परत तिथे रिटायरमेंटचं फारसं काही कंपल्शन आहे असं मला वाटत नाही. सो पण असं सगळं घडताना कुठेतरी शरीर देखील थकत असतं. ओके. सो मग हे थकताना आपण गेली 30 वर्ष, 40 वर्ष जे जगलेलो आहोत, त्यामुळे तो विचारांचं जे भांडार आपल्या मनामध्ये साठलेलं आहे. आपण प्रत्येक व्यक्तीबद्दल चांगला विचार करण्याचा प्रयत्न करतो. पण कधीतरी कोणाकडून तरी आपल्या बाबतीत अनावधानानं झालेली चूक जी आपण कायम डोक्यात ठेवतो आणि ती व्यक्ती वाईट कशी असा विचार करत जातो. मग असे असंख्य लोकं आपल्या आयुष्यात येत जातात आणि ज्याचं कुठेतरी मानसिक प्रेशर आपल्यावर येतं. मग आपण सतत विवेकबुद्धी हरवून बसतो आणि मग रिटायरमेंटनंतर आपण सामाजिक भानच आपलं राहत नाही आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली आपण आपलं मानसिक, सामाजिक संतुलन हे बिघडून बसतो आणि मग हे होऊ नये, तर ह्या अर्थाने देखील तिथे कुठेतरी काही सल्लामसलत किंवा डिस्कशन त्याच्यावर हे होणार आहे आणि या सगळ्या गोष्टींना म्हणजे निवृत्तीनंतरचं आयुष्य म्हणजे पैशाचं प्लॅनिंग हे आपण देणारच आहोत. रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल आपण बोलणारच आहोत. पण आनंदाने निवृत्ती कशी घ्यावी, अपार्ट फ्रॉम मनी, पैसे गाठीशी तयार करायचेच आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त जे समाजाचं देणं तुम्ही देत आलेला आहात, ते अनएंडिंगली तुम्ही जिवंत असेपर्यंत कसं देता येऊ शकतं, तुमच्या कामाच्या पावतीतून कसं देता येऊ शकतं, ॲट दी सेम टाईम त्यावेळी तुमची मानसिकता कशी असली पाहिजे, याच्यावर देखील तिथे डिस्कशन हे नक्की होईल आणि मला वाटतं हा ह्या कार्यक्रमाचा मुख्य पार्ट असेल निरंजन. कारण बऱ्याच जणांची ही अडचण आहे म्हणजे शिक्षक असेल किंवा नसेल, की रिटायरमेंटनंतर म्हणजे डोकं खाजवतोय, कळत नाहीये कारण मला माझ्या अंगात कुठलीही कला नाहीये. ओके. किंवा मी जे काम केलं 8 तास, 10 तास रोज करत होतो, तेच करत राहिलो. त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल कुठलीही गोष्ट शिकण्याचा मी प्रयत्न केलेला नाही. कुठलंही म्हणजे चांगलं व्यसन मी माझ्या अंगाला लावलेलं नाही. माझ्या डोक्याला ताण हा दिलेला नाहीये आणि मग जसं पु. ल. देशपांडे म्हणतात, की जगण्यासाठी तुम्हाला जसा पैसा लागतो आणि उत्तम करिअर व्हायला लागतं, तसंच जगण्यासाठी एक कला देखील अंगात ही असली पाहिजे आणि ज्याने तुम्हाला माणूस जिवंत राहतो, माणूस हा कायम आनंदी राहतो. सो ते करण्याची गरज ही प्रत्येक शिक्षकाची आहे आणि त्याच्यासाठीचं प्लॅनिंग, थॉट हा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून नक्की देणार आहोत. वा, यालाच जोडून आणखी एक प्रश्न आहे, म्हणजे
तुम्ही आत्ता म्हणलात तसं म्हणजे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना म्हणजे मग ती शाळा कॉलेज असो की युनिव्हर्सिटी, कामाच्या धबाडग्यामुळे शिक्षकांचा दिवस हा एकदम बिझी असतो. पण निवृत्तीनंतरचा वेळ अर्थपूर्ण कसा घालवायचा हा अनेकांचा प्रश्न असतो. तर या संदर्भात पण मार्गदर्शन तुम्ही म्हणलात तसं असणार आहे काही प्रमाणात सो या कार्यक्रमात. 100% असणार आहे. म्हणजे इथे काही आपण रिटायर झालेली व्यक्ती उभी करणार आहोत असं नाही. पण त्याच्या प्लॅनिंगचे आत्ता वेगवेगळे मार्ग कुठले आहेत? आपण चांगले ग्रुप्स करून आपण वेगवेगळ्या माध्यमातून गव्हर्नमेंटची किंवा काही प्रायव्हेट संस्थांची मदत घेऊन आपण वेगवेगळ्या गावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपण शिक्षणाला प्रेरित कसं करू शकतो? विद्यार्थ्यांना प्रेरित कसं करू शकतो? योग्य पद्धतीने त्यांना पुढे कसं आणू शकतो? कारण कसं आहे निरंजन, जेव्हा अभ्यास आपण केला ना, की हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी, की नंबर ऑफ टीचर्स जे आज भारतात अवेलेबल आहेत सगळे, प्रायमरी, प्री प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी सगळ्यांचा विचार करता, तर ही संख्या तुटपुंजी आहे, एक. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की आज एका शिक्षकावर खूप मोठं बर्डन आहे, की त्याला एकेका क्लासमध्ये 50 आणि 60 विद्यार्थी आहेत. तर प्रत्येकाला डिलिव्हरी देताच येते असं होत नाही. म्हणजे कारण विद्यार्थी एखाद्याचं म्हणजे काय म्हणता येईल, की तो खूप लवकर ग्रास्प करतो किंवा एखादा विद्यार्थी असा असतो, की त्याला पटकन ग्रास्प होत नाही. ओके. असं जर सगळं घडत असेल तर 60-60 विद्यार्थी घडवणं, त्यांना तयार करणं, त्यांना योग्य पद्धतीने पुढे नेणं ही टास्क होऊन बसते. तर इथे जिथे-जिथे इनपुट लागतील, जिथे-जिथे गरज लागेल, अशी शिक्षकांची फळी तयार करण्याचा देखील एक मानस आहे. ओके. आणि हा तयार व्हावा हा देखील ह्या कार्यक्रमाचा एक पार्ट असणार आहे आणि हे आव्हान देखील आपण करणार आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून. निश्चित. शिक्षक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमचं समस्त शिक्षकांना काय आव्हान असेल? माझं समस्त शिक्षकांना हेच आव्हान आहे निरंजन, की हा कार्यक्रम ज्याच्यासाठी प्रयोजन आपण केलेलं आहे, तो म्हणजे त्याचं मूळ स्थान हे शिक्षक आहे. त्याचा सेंटर कार्यक्रमाचं मुख्य गाभा हा शिक्षक आहे. म्हणून त्यांनी तिथे आवर्जून यावं. कारण शिक्षकच जर आलं नाही तर या कार्यक्रमाचं सक्सेस नाही आहे. एक. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की तिथे त्यांना जे इनपुट मिळणार आहेत, त्या इनपुटचा योग्य पद्धतीने त्यांच्या आयुष्यात त्यांनी आउटपुट म्हणून उपयोग करावा. त्याचं योग्य इम्प्लिमेंटेशन करावं, जेणेकरून त्यांची आर्थिक स्थिती ही नक्की सुधारणार आहे. जी आज आहे त्याच्यापेक्षा नक्कीच काही प्रमाणात सुधारणार आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, की जे शिक्षकांकडून त्यांच्याच कम्युनिटीमधून जे इनपुट त्यांना मिळणार आहे, त्या इनपुटचा, त्या स्किल्सचा जर त्यांनी त्यांच्या शिक्षण देण्यामध्ये जे ते शिक्षक काम करतायत, ते देण्यामध्ये त्यांनी जर वापर करून घेतला, तर त्याचा बेनिफिट तो त्या विद्यार्थ्यांना होणार आहे. कारण आपण स्किल डेव्हलपमेंटच्या अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न करतंय. परंतु अजूनही तेवढं यश आपल्याला मिळताना दिसत नाहीये. तर हे यश मिळावं हाच या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे असं मी म्हणेल. सो ते तिथे जी माहिती मिळणार आहे त्याचा योग्य पद्धतीने फायदा करून घ्यावा आणि इम्प्लिमेंटेशन त्याचं करावं. म्हणजे मी मागेही सांगितलं होतं निरंजन, की एक वाक्य जे मी कायम शिकलोय आणि स्मरणात ठेवलंय, की राईट व्हॉट यू डू अँड डू व्हॉट यू राईट. ओके. म्हणजे तुम्ही जे विचार करताय ते लिहा आणि जे लिहिताय ते विचारही करा आणि इम्प्लिमेंटही करा. सो असं जेव्हा घडणार आहे, तर ते शिक्षकांमधला बदल हा नक्की आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आणि माझी कळकळीची विनंती आहे, की हा बदल घडवून आणून आज समाजात जी दुफळी निर्माण झालेली आहे, की पालकांचा शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्या पद्धतीने झालेला आहे, की तो कमी व्हावा. जेणेकरून शिक्षक हा त्याचं काम जे नेटानं करतोय, ते पालकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावं आणि जो पूर्वीचा शिक्षक आपल्या डोळ्यासमोर आहे, म्हणजे आपल्या काळातला शिक्षक निरंजन, जो शिस्तबद्ध शिक्षक आपल्या डोळ्यासमोर आहे, असाच प्रत्येक पाल्याला मिळावा आणि पालकांनी त्याचं समाधान घ्यावं. हेच या कार्यक्रमाचं खरं यश असेल असं मला वाटतं. तिथं मला सगळ्या श्रोत्यांना आव्हान करायचं आहे, की तुम्ही तुमच्यातले जे शिक्षक असतील किंवा तुमच्या ओळखीत कोण शिक्षक असतील, तर त्यांना या एपिसोडची लिंक नक्की पाठवा आणि मोठ्या संख्येनं शिक्षक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम, सोहळा हा यशस्वी करण्यासाठी आपण सगळेच मिळून हातभार लावूया. तुम्हाला जर या संदर्भात काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तर तुम्ही क्रिसेंटला हक्कानं संपर्क साधू शकता.
आता शेवटचे 2 दिवस आहेत, रजिस्ट्रेशन अजून पण सुरू आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून रजिस्टर केलं नसेल तर करू शकता. नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. मी नंबर परत रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2025ची प्रस्तुती आहे. शाळेत कधीही पुस्तकी धडे नाही शिकवले, सर तुम्ही तत्वांनी आम्हाला घडवले. यशाची प्रत्येक पायरी चढताना आजही तुमची शिस्त आठवते. कधी कुठे तुम्हाला भेटताना आजही नकळत आमच्या मनात येते. एक साथ नमस्ते, एक साथ नमस्ते. आमच्या सर टीचर साऱ्यांना क्रिसेंट सुद्धा म्हणते. एक साथ नमस्ते, एक साथ नमस्ते. अगदी खरे. शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी. आणि म्हणूनच प्रत्येक शिक्षकाला एक साथ नमस्ते. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.